दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राउंड पार्किंगला विरोध केला जातो। दीक्षाभूमीत विकास प्रकल्पाचं काम सुरू आहे, यात मात्र अंडरग्राउंड पार्किंगला आता विरोध होतो। या अंडरग्राउंड पार्किंगला आंबेडकरी समाज बांधवांकडून विरोध दर्शवला जातो। यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज बांधव दीक्षाभूमीवर एकत्र आले होते। आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दीक्षाभूमी स्मारक समितीने चर्चेसाठी वेळ दिला। तर दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राउंड पार्किंगला सध्या विरोध केला जातो। दीक्षाभूमीत विकास प्रकल्पाचं काम सुरू आहे, मात्र अंडरग्राउंड पार्किंगला सध्या विरोध केला जातो। त्यामुळे आंबेडकरी समाज बांधव सध्या इथे मोठ्या प्रमाणात दाखल झालेत आणि विरोध दर्शवतात। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, सध्या अंडरग्राउंड पार्किंगला विरोध केला जातोय, आंबेडकरी बांधव सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झालेत, काय तिथली नेमकी परिस्थिती? बंद केलं त्यांनी थोडं तणावाचं वातावरण आहे। खरं तर दीक्षाभूमी परिसरामध्ये अंडरग्राउंड पार्किंग होत आहे। त्या अंडरग्राउंड पार्किंगला इथले जे आंबेडकर अनुयायी आहे, जे आंबेडकरी समाज आहे, त्याच्या लोकांचा प्रचंड मोठा असा विरोध आहे आणि त्या विरोधात आज सगळेजण एकत्र आले होते। समितीने जो निर्णय घेतलेला आहे अंडरग्राउंड पार्किंगचा तो रद्द करावा, कारण की इथे लाखोने अनुयायी येतात, अशा वेळेस अंडरग्राउंड पार्किंग कशाला इथे, असा सगळ्यांचा आक्षेप आहे। आणि त्याला विरोध करत खास करून तरुण जे अनुयायी आहेत ते थोडे आक्रमक झाले आणि जिथे बांधकाम सुरू आहे पार्किंगचं त्या परिसरात घेऊन थोडेफार त्यांनी तिथले बांधकाम पूर्णपणे थांबवलेलं आहे, पण तिथे थोडीफार तोडफोड सुद्धा झालेली आहे आणि आक्रमकपणे ते आपली मागणी रेटताना दिसत आहे। समितीकडून सुद्धा त्यांना म्हणजे चर्चा करण्याकरता पाचारण करण्यात आले आहे, पण आताही आपण बघू शकतो मोठ्या संख्येने लोक ते आहे अंडरग्राउंड जिथे पार्किंग सुरू आहे तिथे एकत्र येऊन विरोध प्रदर्शन सुरू केलेलं आहे। मोठ्या संख्येने हा संपूर्ण जमाव आणि मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी त्या परिसरात जमा झालेले आहे। अमर, सध्या तणाव पाहायला मिळतो, त्यामुळे प्रशासन किंवा पोलीस तिथे दाखल झालेत का? अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाचं कोणी दिसत नाहीये या परिसरामध्ये। मोठ्या संख्येने इथे लोक जमा झाले आणि आपल्या मागण्या रेटून धरत आहे। त्यांची एकच प्रामुख्याने मागणी आहे की इथलं अंडरग्राउंड पार्किंग जे आहे ती इथे व्हायला नको, हा निर्णय आत्ताच्या आत्ता घ्या, अशी आक्रमकपणे मागणी हे सगळेजण करताय आणि तिथलं सगळं जे कामाच्या ठिकाणी पोहोचून त्यांनी आपलं विरोध प्रदर्शन सुरू केलेलं आहे। नक्कीच, त्यामुळे आता याची कशा पद्धतीने दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अमर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।